राष्ट्रवादीकडून राज्यसभेवर पार्थ पवारांचं नाव जवळपास निश्चित। सूत्रांची माहिती तर येत्या काही दिवसांमध्ये अधिकृत घोषणेची सुद्धा शक्यता आहे। तिजोरीमध्ये खडखडाट तरी सुद्धा कंत्राटदारांना चेक। सामना वृत्तातून दावा तर हजारो कोटींचे चेक काढून कंत्राटदारांची दिशाभूल केल्याचा आरोप। सरकारनं चेक काढले पण तिजोरीमध्ये पैसेच नाहीत, सामनातून दावा। राज्यसभा निवडणुकीसंदर्भामध्ये महाराष्ट्र भाजप कोर कमिटीची बैठक। राज्यसभेसाठी भाजपकडून 4 उमेदवार देण्यात येणार। रामदास आठवले यांचं नाव जवळपास निश्चित झाल्याची माहिती तर इतर तिघांसंदर्भातही चर्चा सुरू। अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा दिवस। विरोधकांकडून मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या राजीनाम्याची मागणी। विधान भवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचं जोरदार आंदोलन। भाजपच्या राज्य कार्यकारिणीची रवींद्र चव्हाणांकडून घोषणा। 12 उपाध्यक्षांची नव्यानं नियुक्ती। केशव उपाध्यांना उपाध्यक्षपदी बढती तर नवनाथ बन मुख्य प्रवक्तेपदी। राज ठाकरेंच्या उपस्थितीत शिवतीर्थावर बैठक। मराठी भाषा दिनाच्या कार्यक्रमासंदर्भात चर्चा। प्रमुख निमंत्रितांची नावं निश्चित होणार। उद्धव ठाकरेंना निमंत्रण देणार का याकडे लक्ष। एसआयआर अंमलबजावणीसाठी भाजपकडून हालचालींना वेग। कमिटीतील सदस्यांच्या नावांच्या शिफारसींचं रवींद्र चव्हाणांचं राष्ट्रीय अध्यक्षांना पत्र। पत्रामध्ये सोमय्या भागवत कराडांसह 6 जणांची नावं असल्याची सूत्रांची माहिती। दादांच्या शोकसभेत पटेल मुकेश अंबानींचा खुला संवाद। दादांच्या जाण्यानं दुःख झालंय असं किंचित तरी वाटतंय का? शोकसभेतील प्रफुल्ल पटेलांचा व्हिडिओ ट्विट करत दमानियांची टीका। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आजपासून 3 दिवस महाराष्ट्राच्या दौऱ्यावर। आज मुंबईमध्ये मुक्काम तर उद्या शेगावात घेणार गजानन महाराजांचं।